संता पायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप। म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांच्या चरणी भावेली न सदा। संता घरी देव कामे धंदा करी, संता घरी देव कामे धंदा करी। पितांबर धरी वरी छाया, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांच्या चरणी भावेली न सदा। नमा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीव लगा जन्मो जन्मी। म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांच्या चरणी भावेली न सदा। विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना। अन्यौ च हस्तचरणा श्रवणत्वगादिन्, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांची केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण। तिची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्मा। तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथम्, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 पांडुरंगा करो प्रथम नमन। जय हो करो प्रथम नमन, पांडुरंगा 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 करो प्रथम नमन। दुसरे
तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जिओ दरार्थावतारम कलांकांकतीजो दिकामो दिवक्त्रम खलाणी शमना पनोधार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा हे शरण चरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला नका पाहू गुणा दोष झालो दास पायाचा नका पाहू गुन्हा दोष झाला दास पायाचा नका पाहू गुणा दोष झालो दास पायाचा नका पाहू गुन्हा दोष झाला दास पायाचा नका पाहू गुणा दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास नका पाहू दोष झाला दास पायाचा झाला दास पायाचा पायी माता ठेविला नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा संता पायी माथा ठेविता सद्भावे संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून संतासी अखंड भजावे त्यांच्या चरणी भाविलीन सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकाचे मायबाप योगी यांची माऊली वैष्णवान ग्रणी भगवान श्री ज्ञानोबराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडकी लढीवाळ भक्त आपण सहज एक प्रमाण म्हणून जातो की नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी ज्या विश्वाच्या मालकाला ज्या संताच्या हातून जेवण करावं असे असणारे अधिकार संपन्न संत नामदेवरायांचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला विठ्ठल हरी विठ्ठला या अभंगाद्वारे माझे संत तत्व आपल्याला सांगतात की बाबा रे पवित्र असा मानव देह मिळाला आणि या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला वाटतं की भगवंत आपलासा व्हावा वाटतं की नाही महिला मंडळ माझा आवाज व्यवस्थित येतोय मी काय बोलते समजतंय ना नाही तर काय काय कीर्तनामध्ये असं होतं कीर्तन संपलं महाराज आणि एक गृहस्थ आला म्हटलं ताई तुम्ही छान कीर्तन केलं परंतु नेमकं काय म्हणत होते आम्हाला समजत नव्हतं म्हणून मी आताच विचारते माझी भाषा सर्वांना समजते ना हा अभंग कोणाचा निवडलाय अधिकार संपन्न संत नामदेवरायांचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला आणि नामदेवराय आपल्याला सांगतात की पवित्र असा मानव देह मिळाला
आणि या देहामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला वाटतं की भगवंत आपलासा व्हावा. महिला मंडळ तुम्हाला वाटतो का? वाटतो ना? तुम्हालाही वाटतो, मलाही वाटतो भगवंत मला प्राप्त व्हावा. मग डायरेक्ट भगवंताकडे जाण्याची गरज नाही आणि तो सहजासहजी प्राप्तही होत नाही. खरं सांगू, एखाद्या आमदाराला, खासदाराला किंवा मंत्र्याला भेटायचं म्हटलं तर डायरेक्ट भेटू शकतो का? नाही. त्याच्या आधी पीएची भेट घ्यावी लागते, मग खासदाराची, आमदाराची भेट होते. त्याच पद्धतीने भगवंताला भेटणं इतकं सोपं नाही, डायरेक्ट भेटू शकत नाही. त्याचे पीए कोण आहेत? संत महात्मे. संत महात्म्यांकडे जायचं, आपलं जे मस्तक आहे संतांच्या चरणावरती लीन करायचं. संताची संगती केली रे केली, त्या विश्वाच्या मालकाची सहजासहजी तातडी होते. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर संताची संगती करायची. ठीक आहे महाराज, आम्ही संताची संगती करू. मग संत इतके श्रेष्ठ आहेत का? हो, संत इतके श्रेष्ठ आहेत महाराज. विश्वाच्या मालकानं प्रत्येक संताच्या घरी कामे केलेली आहेत. आपल्या घरी करतो का? करतो. आपला अधिकार तेवढा मोठा नाही, संतांचा अधिकार तेवढा मोठा आहे. विश्वाच्या मालकानं संताच्या घरी कामे करावी. संतांवरती जर संकट आलं, भक्तांवरती जर संकट आलं तर तो भगवान परमात्मा त्वरित धावून येतो. म्हणून संताची संगती करायची. आणि अशी असणारे अधिकार संपन्न संत नामदेवराय सुद्धा संताची इच्छा प्रकट करतात. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सोपा आणि धावता भावार्थ. विठ्ठल अरे विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तो म्हणजे परात्पर परमेश्वर, परम राज्य, परम रसिक, भक्त वंचल कल्पतरू, भक्त वंचल दीन बंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं, सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं चालत असलेला हा श्री जगदंबा नवलाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व बिरोबा महाराजांच्या भूमीमध्ये व श्री हनुमंतराय ओम चैतन्य आत्माराम गिरी बाबा गोस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहामधील मला 6व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली. ज्यांच्याकडून ही कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली असे असणारे कोतवाल वस्ती व तसेच नाना दादा असतील आणि तसेच आमचे महाराजांचे परम मित्र असतील, दोघेही परम मित्र आहेत, तेजस दादा असतील, अंतकरणापासून त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि खरं सांगायचं झालं तर या कीर्तनामध्ये जे रंग भरवायचं काम करणारे आहेत असे असणारे दादाचं नाव काय? श्रीहरी दादा असतील, तसेच शिंगाडे बाबा असतील, तसेच हरिभक्त परायण प्रशांत महाराज असतील, तसेच सर्व टाळकरी माळकरी असतील व आपले विना घेऊन बाबाही इथं उपस्थित आहेत. अंतकरणापासून त्यांची खूप खूप आभार मानते. तसेच तुळशी घेऊन आजीही उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि तसेच विनेकरी बाबाही इथं उपस्थित आहेत. आणि खरं सांगायचं तसेच हार्मोनियम वादक बी आहेत. अंतकरणापासून त्यांची खूप खूप आभार मानते. खरं सांगायचं झालं तर माझा आवाज एवढा मोठा नाही, माझा आवाज काही क्वालिटीने तुमच्या कानापर्यंत पोहोचणे साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, अंतकरणापासून तुमचे खूप खूप आभार मानते. आणि आता जे कीर्तन ऐकत आहे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकता येणार आहे अशी असणारी आपली परंपरा ही चॅनल आहे. आपली पुढची पिढी सुद्धा ऐकू शकते. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल. अभंग आज आपण अधिकार संपन्न नामदेवरायांचा निवडलेला आहे. आधी नामदेवरायांचा अधिकार आपल्याला पाहायचा आहे. मी प्रमाण म्हटलं की नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्या विश्वाच्या मालकाला ज्या संताच्या हातून जेवण करावं असे असणारे अधिकार संपन्न संत नामदेवराय. नामदेवराय अगदी लहान होते, या बाळासारखे बर का. नामदेवराय अगदी लहान होते आणि दररोज नामदेवरायांचे वडील पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य घेऊन जायचे. परंतु काही कारणास्तव नामदेवरायांचे वडील म्हणतात, नामा आज तू भगवान परमात्म्याला नैवेद्य घेऊन जा. महाराज नामदेवराय ठीक आहे म्हणतात बाबांना. नामदेवरायने हातामध्ये नैवेद्य घेतात. आता त्या काळचा नैवेद्य जर पाहायचा झाला तर एवढं ताट भरून असायचं आणि आताच्या काळचं जर नैवेद्य पाहायचं झालं तर इतकंच असतं महाराज.
बरोबर का महिला मंडळ? एवढंच असतं ना महाराज. ये पाची चांदक्यावर चमचा बरच आमटी घ्यायची, पाची चांदक्यावर टपा 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 टाकायची, एकच भजा मोडायचा, पाची चांदक्या थोडा थोडा ठेवायचा. आपला असा नैवेद्य असतो. परंतु त्या काळचा नैवेद्य असा ताट भरून असायचा. नामदेव रायने हातामध्ये नैवेद्य घेतला, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे गेले. आवाज दिला, देवा जेवायला या. एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला. अरे दगडाची मूर्ती कुठे जेवत असते का? सर्व लोक म्हणायचे बर का, समाज म्हणायचा दगडाची मूर्ती कुठे जेवत असते का? नामदेवरायांनी ऐकलं नाही महाराज. नामदेवराय म्हणतात, देवा ज्यावेळी माझे वडील नैवेद्य घेऊन येत होते तेव्हा तुम्ही खुशाल खात होतात, आणि आज तुम्हाला काय झालं? माझा नैवेद्य मी हातामध्ये घेऊन आलोय, तुम्हाला आवडलं नाही का देवा? आता जर तुम्ही नाही का आले तर मी इथेच टपदिशी मस्तक आपटून घेईल. महाराज नामदेवरायांनी टपदिशी मस्तक आपटलं. आपटल्या बरोबर जे मस्तकातून रक्त वाहू लागले. विश्वाच्या मालकाला दया आली. विश्वाचा मालक त्वरित विटेवरचा खाली आला, आणि आल्याच्या नंतर नामदेवरायांचं वाहणारं रक्त थांबवलं आणि परत विटेवर जाऊन उभे राहिले. आवाज दिला, देवा माझं रक्त थांबवण्याकरिता बोलवलं नव्हतं तर जेवण करण्याकरिता बोलवलंय. आता जर तुम्ही नाही का आले तर मी इथेच प्राण सोडून देईल. विश्वाच्या मालकाला भीती वाटली महाराज, आणि विश्वाचा मालक विटेवरचा खाली आला. नामदेवरायांच्या गळ्यामध्ये मिठी मारून रडू लागला. नामा, तुला जर काही झालं असतं तर मी तुझ्या घरच्यांना काय उत्तर दिलं असतं? त्यावेळी नामदेवराय म्हणतात, देवा माझा प्राण जरी गेला असताना मी तुम्हाला जीव घातल्याशिवाय जाणार नव्हतो. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, नामदेवराय भगवंताला म्हणतात, देवा माझा प्राण जरी गेला असताना मी तुम्हाला जीव घातल्याशिवाय जाणार नव्हतो. इतका संतांचा महिमा आगाध आहे. विश्वाच्या मालकानं नामदेवरायांच्या हाताने जेवण केलं महाराज. इतका अधिकार त्या नामदेवरायांचा आहे. नवे नवे तर ज्यावेळी नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये विश्वाच्या मालकानं नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देव बोला अभंग. इतके नाचावं महाराज विश्वाचा मालक, इतका नाचावा की पितांबर गळल्याचं भान सुद्धा राहू नये, इतकं नाचावं. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, इतकं नाचावं. असे असणारे अधिकार संपन्न संत नामदेवराय आपल्याला सांगतात की बाबा रे, पवित्र असा मानव देह मिळाला, कारण हा सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज. जास्त पाप कराल तर नरकाची प्राप्ती होते, जास्त पुण्य कराल तर स्वर्गाची प्राप्ती होते. परंतु ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होत त्यावेळी सुंदर असं पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, तर देहाय वने आदि केली, तर देहाय वने आदि केली, तर देहाय वने आदि केली. पाप
नरदेहाय ओने आणि केली नरदेहाय ओने आणि केली पाप आणि पुण्य जर समान झालं तर सुंदर असा नरदेह प्राप्त होतो. पाप पुण्य समान समे तरीच पाविजे कर्मभूमी. या कर्मभूमीमध्ये जन्माला येण्यासाठी पाप आणि पुण्य समान लागतं. मग पवित्र असा नरदेह प्राप्त झाला आणि या देहामध्ये आल्याच्या नंतर या जीवनाचं सार्थक व्हावं वाटत. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम. देवच होईल म्हणती ती होती, देवची होईल म्हणती ती होती. जे देव होईल म्हणते ते होती, जे देव होईल म्हणते ते होती. हरिकाची ती न धरावे, तनिकाची ती न धरावे. हरिकाची न धरावे, तनिकाची ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. हे देवाची होईल म्हणती ते होती, तरी काची तीन धरावे. हे देव होईल म्हणती ते होती, तरी काची तीन धरावे. या देहाचं सार्थक व्हावं वाटत असेल, या देहाचा उद्धार व्हावा वाटत असेल तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर अधिकार संपन्न संत नामदेव राय म्हणतात की भगवंत प्राप्त व्हावा वाटत असेल, भगवंत मला भेटावा वाटत असेल तर संताची संगती करायची. संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर विश्वाचा मालक त्वरित आपलासा होतो. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा उद्धवाला म्हणतात, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेरा सुदाम जी के चावल. शबरी के बेरा सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोगन गाए. रुचि रुचि भोगन गाए. चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा उद्धवाला म्हणतात चला विदुराच्या घरी. महाराज इकडं दुर्योधनाने पाची पक्वानाचं भोजन केलं होतं.
परंतु भगवान परमात्मा तिथं जेवले नाहीत. कुठे गेले? विदुराच्या घरी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संवारी. भक्तांना आपलंस करून घेणारा तो भगवान परमात्मा आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, संगती कधीच राजाची करायची नाही. नीट लक्ष देऊन ऐका, संगती कधीच राजाची करायची नाही. कधी नौकर शिपाई बनवून ठेवतील सांगता येत नाही, परंतु संगती जर संताची केली तर कधी विश्वाच्या मालकाची गाठ घालून दिल्याशिवाय राहत नाही. संगती संताची केली पाहिजे. जीवनामध्ये आलात ना, भगवान परमात्मा मला भेटावा म्हणून संताची संगती करायची. बरं, संत किती श्रेष्ठ आहेत. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोप्रकारे. जगाच्या कल्याणासाठी संतांनी जन्म घेतला, आपल्या कल्याणासाठी संतांनी जन्म घेतला. महाराज, माझे माऊली ज्ञानोबराय 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पवित्र असा ग्रंथ आमच्या हातामध्ये दिला, आम्हाला ज्ञान प्रकट करून दिलं. महाराज, आपल्या घरामध्ये दुसरं काही नसलं तरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असायलाच पाहिजे. का असायला पाहिजे? बरं, सांगायचं झालं तर आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, जरी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता आली नाही तरी चालेल, परंतु एक पान उघडा आणि त्यावरून नुसतं बोट फिरवा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कधीच तुमचं बोट सोडणार नाही. हा ज्ञानेश्वरीचा इतिहास आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी हे पारायण केलं पाहिजे. तुम्ही म्हणता ताई, आम्ही 108 पारायण केले ज्ञानेश्वरी, गाथ्याचे 108 पारायण केले, परंतु खरं सांगू, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. हो, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ आहे, त्यामधील एक जरी ओवी अनुभवात आली तर आपल्या जीवनाचं कोट कल्याण होतं. महाराज, माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पवित्र असा ग्रंथ प्रकट करून दिला. परंतु सांगू, माऊली ज्ञानोबरायांचा जीवनाचा जर प्रसंग सांगायचा झाला तर मैबाप, आई वडील नाहीत. आई वडील इहलोक सोडून परलोकाला गेले. 4 बहीण भावंड आहेत. सगळ्यात लहान बहीण आहे ती 4 वर्षाची मुक्ताई. तिला खूप अशी भूक लागली. दादाला आवाज दिला, दादा मला खूप भूक लागली रे, मला काहीतरी जेवायला दे. महाराज मधुकरी मागून खात होते. ज्ञानेश्वर महाराजांनी जोळी उचलली, मधुकरी मागण्याकरिता गावामध्ये गेले. गेल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, विसोबा चाटे आणि माऊली ज्ञानोबरायांची नजरानजर झाली. विसोबा चाटेंना भयंकर राग आला. ए संन्यासाच्या मुला, कुठे निघालास? गावामध्ये यायचं नाही, गावामध्ये पाऊल ठेवायचं नाही, तुला सांगितलं होतं, आता कशाला आलास? त्यावेळी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, काका मी माझ्यासाठी मधुकरी मागण्याकरिता आलो नाही हो. 4 वर्षाची मुक्ताई आहे, तिला खूप अशी भूक लागली. तिला भूक लागली म्हणून जास्त काही मागत नाही, 1-2 घरच मागतो, परंतु मला मागू द्या असं म्हटल्याच्या नंतर विसोबा चाटेंना राग आला. विसोबा चाटे म्हणतात, तू संन्यासाचा मुलगा आहेस, तुला गावामध्ये पाऊल ठेवायला सांगितलं नाही, गावामध्ये यायचं नाही, तुला सांगितलं होतं ना, कशाला आलास? तुला कोणी मधुकरी देणार नाही. महाराज विसोबा चाटेंच्या पायामध्ये चप्पल होती आणि तशीच विसोबा चाटेंनी माऊली ज्ञानोबरायांना लाथ मारली. माऊली ज्ञानोबराय धडकन जमिनीवरती कोसळले. कोसळल्याबरोबर सर्व गावकरी मंडळी गोळा झाले, सर्व ब्राह्मणगण गोळा झाले. माऊली ज्ञानोबरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. नाही नाही ते माऊली ज्ञानोबरायांना बोलू लागले, संन्यासाचा मुलगा आहे, याला कोणी मधुकरी द्यायची नाही. नाही नाही ते माऊली ज्ञानोबरायांना बोलू लागले. महाराज माऊली ज्ञानोबराय उठले आणि आपल्या निवस्थानी जायला निघाले. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण आला आणि माऊली ज्ञानोबरायांची झोळी ओढली. त्या झोळीमध्ये उंझळभर पीठ होतं, ती पीठही खाली टाकलं, त्यावर पाय दिले आणि जा म्हटले, आता निघ जा, परत यायचं नाही गावामध्ये.
माऊली ज्ञानोबांना राग आला, परंतु संत कधी राग दाखवित नाहीत. माऊली ज्ञानोबांना राग आला, निवस्थानी गेले. गेल्याच्या नंतर आपल्या निवस्थानाचा दरवाजा लावून घेतला, ताटी लावून घेतली आणि 4 वर्षाची मुक्ताई विश्वाच्या मालकाला उपदेश करते. दादा, अरे तुला कोणी काही म्हटलं का रे? तुला कशाचा राग आलाय? सांग ना दादा. ती 4 वर्षाची मुक्ताई विश्वाच्या मालकाला उपदेश करते. दादा, तू ज्ञानियांचा राजा आहेस, साधकाचा मायबाप आहेस, योगियांची माऊली आहेस. तू जर असं रुसून बसलास तर या जगाला ज्ञान कोण प्रकट करून देईल? दादा, दरवाजा उघड. 4 वर्षाची मुक्ताई माऊली ज्ञानोबरायांना उपदेश करते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा माणेश्वरा. टाळी वाजवा, टाळी सर्वांनी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. उघडा ज्ञानेश्वर, मुखाने भजन करा. उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मोदरा, विश्वपट ब्रह्मोदरा, विश्वपट दरवाजा उघड. महाराज माऊली ज्ञानोबरायांची मुक्ताईचा आवाज ऐकल्याबरोबर माऊली ज्ञानोबरायांच्या कानावरती पडताच माऊली ज्ञानोबरायांनी ताटी उघडली आणि जगाला ज्ञान प्रकट करून दिलं, जगाला ज्ञान सांगितलं. महाराज, इतके संत श्रेष्ठ असतात म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर संताची संगती करायची, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, अखंड खंड न पडता भगवंताचं स्मरण करायचं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवावा. ठाईचं बैसून भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताला आवडणारी गोष्ट करायची. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. संताचं चरित्र ऐकायचं. महाराज, 12 स्कंदामध्ये सुंदर असं वर्णन आलेलं आहे. भूतानां तु
चरितम सुखाचैच दुःखाचैच सुखाचैव हि साधूना कारुषाच्युतात्मना. देवाचं चरित्र या जीवाला सुखालाही कारणीभूत आहे आणि दुःखालाही कारणीभूत आहे. परंतु या जगाच्या पाठीवरती असे एकमेव संत आहेत ज्यांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर या जीवाला फक्त आणि फक्त सुखाला कारणीभूत आहे. म्हणून देवाचं चरित्र ऐकण्याऐवजी संताचं चरित्र ऐकावं. विठ्ठल विठ्ठल अजे बेटाला बेटाला. जीवनामध्ये आलात ना संताची संगती करायची. महाराज आपल्याला आयुष्य किती वर्षाचं दिलंय बाबा? 100 वर्षाचं. बरोबर 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. तिथपर्यंत जातो का? पहिले काळातले व्यक्ती जायचे महाराज, आपले पंजोबा असतील 100 वर्ष जगायचे. परंतु आता तिथपर्यंत जाण्याची गॅरंटीच नाही. कधी हा नरदेह जाईल सांगताच येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आपण सर्वजण इथं कीर्तनाला आलोय, शेवटपर्यंत राहतो की मध्येच अटॅक येऊन जातो, सांगता येतं का? तुम्ही असो नाहीतर मी असो, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आयुष्य 100 वर्षाचं दिलंय, परंतु त्या 100 वर्षामध्ये आपण नेमकं काय काय करतो आणि काय काय होतं सांगायचं झालं तर रामदास स्वामी सुंदर प्रकारे वर्णन करतात. नीट लक्ष देऊन ऐका. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन. मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा या शब्दाचा अर्थ आपली बायको, आपली पत्नी बर का. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाले डोळा 40 आले. इथे चष्मा कोणाला आहे? बाबांसारखा चष्मा बर का. 40 वर्ष झाल्याच्या नंतर चष्मा लागतो. 40 वर्ष झाले डोळा 40 आले. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाटी मग हात आणि काठी. वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 17ची झाली रचना उठल्याने बोलवेना. बोलव्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविन मछली जैसी होतो जीव कासाविसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध. आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे
वाचे वदा नारायण. एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काही करारे साधन सावधान. 100 वर्षाचं आयुष्य कसानी कधी निघून जात सांगता येत नाही. म्हणून हा नरदे आहे ना, आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला शरण जा. कारण महाराज तू या संकटाच्या काळामध्ये सोडवणारा तो भगवान परमात्मा आहे. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. हे संकटाचं काळ आहे ना, काळ आपल्यावरती कधी झडप घाले सांगता येत नाही. मग या संकटाच्या काळामध्ये सोडवणारा तो माझा भगवान परमात्मा आहे. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्गट भव सिंधू. भगवंताचं नामस्मरण केलं रे केलं त्या विश्वाचं मालक त्वरित धावून येतो. त्वरित. मी सांगत नाही तर गजेंद्राच्या जीवनामध्ये प्रसंग घडलाय. गजेंद्र म्हणजे एक हत्ती. तो जंगलाचा राजा होता. त्याला अहंकार झाला, गर्व झाला. अरे मी जंगलाचा राजा आहे, मला कुणी मारू शकत नाही, मला कुणी छळू शकत नाही. अहंकार झाला, गर्व झाला. आणि महाराज प्रसंग असा घडला. आता हत्तीला आवडणारी क्रीडा कोणती? हत्तीला आवडणारी कोणती क्रीडा? जलक्रीडा. बरोबर. पाण्यातली क्रीडा हत्तीला आवडते. म्हणून तो गजेंद्र एका तळ्यामध्ये उतरला. आणि उतरल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, एका नकराने गजेंद्राचा पाय धरला. आता नक्र म्हणजे काय? मगर. एका मगरीने गजेंद्राचा पाय धरला. तो गजेंद्र म्हणतो, अरे तुला माहित नाही का मी जंगलाचा राजा आहे, मला कुणी मारू शकत नाही, मला कुणी छळू शकत नाही, आणि तू माझा पाय धरलास, सोड म्हणतो ना. त्यावेळी तो नकरा म्हटला, तू असशील तिकडचा राजा. पाण्यातला राजा कोण आहे? मी. ती एक म्हण आहे महाराज, हर गली में कुत्ता भी शेर होता है. हा, ते म्हटला तू असशील तिकडचा राजा, पाण्यातला राजा मी आहे, मी सोडणार नाही. महाराज बघता बघता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, परंतु नक्र काय गजेंद्राचा पाय सोडेना. गजेंद्र काय पाण्याच्या बाहेर येईना. काय करावं, काय करावं? गजेंद्राने आपल्या बायका मुलाला आवाज द्यायला सुरुवात केली. अरे धावा रे धावा, या संकटाच्या काळामधून मला वाचवा. महाराज बायका पोरं बाळ पळत आली, सोंडीला सोंड लावली आणि गजेंद्राला वर खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराज 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नक्र काय गजेंद्राचा पाय सोडीना आणि गजेंद्र काय पाण्याच्या बाहेर येईना. त्यावेळी बायका पोरं बाळ म्हटली, जाऊ द्या, पिकलेलं पान आहे, कधी ना कधीतरी गळणारच आहे. बायका पोरं बाळ निघून गेली. महाराज गजेंद्राच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागली. त्यावेळी गजेंद्र म्हणतात, अरे या संकटाच्या काळामध्ये मला तेही माझ्या कामाला आलेलं आहे. सख्खे बायको पोरं बाळ सुद्धा निघून गेली. गजेंद्राच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. अरे ज्यांच्यासाठी एवढी खटपट केली, ज्यांच्यासाठी उभं आयुष्य जिजवलं महाराज, तीही माझ्या संकटाच्या काळामध्ये आली नाहीत. डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. विश्वाचा मालकाला आवाज दिला, ए भगवंता, माझ्या संकटाला धावून ये. अरे सर्व काही माझा तूच आहेस, आता मात्र माझ्या संकटाला धावून ये. जहां से न्यारा है तेरा दरबार सा
सावरे जहाँ से न्यारा है जिसने ध्याया उसने पाया तेरा सहारा है तेरा दरबार सावरे जहाँ से न्यारा है लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा ताली बजवा तुमसे लगा बैठे जो होगा हो देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा सो देखा जाएगा लगन तुमसे लगा जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा सो देखा जाएगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा तुम्हें अपना बना ले जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा महाराज भगवंताचं भजन करायला लागला भगवंताचं अंतकरणामधून नामस्मरण करायला लागला आणि महाराज प्रसंग असा घडला विश्वाचा मालकाला इतकी दया आली आणि विश्वाचा मालक इतकी त्वरेनं धावून आला महाराज गरुडाचा वेगही त्याला कमी पडला आणि स्वतःच्या वेगाने धावून आला आणि गजेंद्राला संकटाच्या काळामधून वाचवलं सोडवलं म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचून या म्हणून भगवंताचं स्मरण करायचं भगवंताचं चिंतन करायचं अखंड जीवनामध्ये आलात ना पवित्र असा नरदेह प्राप्त झाला महाराज 365 दिवस आपण संसार करतो परंतु त्यामधील थोडा तरी वेळ परमार्थासाठी घालावा परमार्थ करावा भगवंताचं नामस्मरण करावं महिला मंडळ तुम्ही म्हणता आम्हाला कामामध्ये काही होत नाही परंतु कामामध्ये काम काही म्हणा राम राम भगवंताचं नामस्मरण कामामध्ये सुद्धा होऊ शकतं उदाहरण सांगू हाताने जरी भाकरी थापल्या तर मुखाला काही काम आहे का नाही ना का आहे तुम्हाला नाही ना म्हणून भगवंताचं स्मरण करा भगवंताचं चिंतन करा विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल अधिकार संपन्न संत नामदेवराय सुद्धा म्हणतात प्रत्येक जीवाला वाटतं की भगवंत आपलासा व्हावा भगवंत मला भेटावा आपण भगवंत भेटण्यासाठी महिला मंडळ किती उपास तापास करतो किती करतो सोमवाराला हे भोळ्या शंकरा सोमवार आला की सोमवार उपवास मंगळवार आला अनादि निर्गुण प्रगटली भवानी
बुधवार आला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले हाव बरी. बुधवार आला की आपण विठ्ठलाची पूजा करतो, विठ्ठलाची आराधना करतो. गुरुवार आला दत्ता दिगंबरा यावो स्वामी मला भेट द्यावो. शुक्रवार आला जय जय संतोषी माता जय जय मा लक्ष्मीची आपण आराधना करतो. आणि शनिवार आला की हनुमंतरायाची आपण आराधना करतो. आणि रविवार आला माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माग्या जो माग्या प्रेम नगरा बाजी सावध होऊनी भजले लागा देव करावे बाजी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. आपण अशा प्रकारे आपण भगवंताची आराधना करतो. परंतु सकल संत मंडळींनी सांगितलंय आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीव सुख नव्हे. भगवंत एकच करायचा परंतु अखंड नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. भगवंताचं नामस्मरण भजन केलं पाहिजे महाराज. या देहाचं सार्थक व्हावं वाटत असेल, या देहाचा उद्धार व्हावा वाटत असेल, भगवान परमात्मा आपलासा व्हावा वाटत असेल तर संताची संगती करायची. संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपलं जे मस्तक आहे संताच्या चरणावरती लीन करायचं, संताचं नामस्मरण करायचं, संतांना भजायचं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. म्हणून ही संतासी मनाली जाता देवगड बजावे मनाली संताची अखंड बजावे मनवनी संताची अखंड बजावे मनाली संताची अखंड बजावे चरण बाब लीला सदा मला लीला अखंड बजावे मला लीला अखंड बजावे त्यांचे चरण व्हावे लीन सदा त्यांचे चरण बावे मनोनी संतासी अखंड भजावे त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा. संताची संगती करायला सांगतात.
जीवनामध्ये आलात ना संताची संगती करायची. आपलं जे मस्तक आहे संताच्या चरणावरती लीन करायचं. अशा संताची संगती करायची. बरं संताची संगती का करायची महाराज? आपण पंढरीची वारी झाली, पंढरपुरामध्ये गेलो. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता. महिला मंडळ नीट लक्ष देऊन ऐका. इथल्या महिला मंडळ कोण कोण पंढरीच्या वारीला गेल्या? हात वर करा बरं. 1 2 3 4 5. मागलच्या झालं होय. पंढरीची वारी केली पाहिजे. जीवनामध्ये आलात ना त्या पंढरीच्या वारीमध्ये इतकं सुख आहे. पंढरीसी जा रे जा रे आल्यानु संसारा पंढरीसी जा रे जा रे आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा उभा बेटीची आवडी वाट पाहे उभा उभा बेटीची आवडी वाट पाहे उभा बेटेची आवडी वाट पाहे उभा उभा बेटेची पंढरीसी जा रे आल्यानु संसारा. या संसारामध्ये आलात ना एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. त्यामध्ये इतकं सुख आहे महाराज. पंढरीची वारी केली रे केली त्या विश्वाच्या मालकाची सहजासहजी तातडी होत असते. म्हणून जीवनामध्ये आलात ना त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह दिलाय. कशासाठी? भोजनासाठी. भोजनासाठी दिलाय का? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बदिकेचा. त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह भजनासाठी दिलाय. मग आपण त्याचा उपयोग भोजनासाठी करतो. म्हणून भोजन जरा साईडला ठेवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महिला मंडळ तुम्ही पंढरीच्या वारीला जाता आणि गेल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता. बरोबर घेताना पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता. मग तिथं गेल्याच्या नंतर भगवंताला काय मागता? काय मागता? माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, श्रीमंती येऊ दे, धनाचा हंडा सापडू दे. संसारामधल्या गोष्टी आपण भगवंताला मागतो महाराज. परंतु नीट लक्ष देऊन ऐका. संसारामधल्या गोष्टी न मागता भगवंताला आवडणारी गोष्ट मागायची. संत महात्म्यामध्ये ना आपल्यामध्ये इतका मोठा फरक आहे महाराज. आपण संसारामधल्या गोष्टी व्यवहारामधल्या गोष्टी मागतो, परंतु संत महात्मे योग्य पद्धतीने भगवंताला मागणी मागतात. भगवंताला आवडणारी गोष्ट मागतात. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 अभिमान
प्रेम सुखाने अभिमान नित्य नवातया माझ आये अभिमान नित्य नवातया माझ प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताला मागणी मागता देवा भक्ती भाव प्रेम याच्याशिवाय दुसरं ज्ञान नको म्हणून भगवंताला आवडणारी गोष्ट मागायची महाराज. आपण भगवंताला माझ्या मुलीला मुलगा होऊ दे असं मागतो बरोबर ना. माझ्या मुलाला मुलगा होऊ दे परंतु नीट लक्ष देऊन ऐका महिला मंडळ मुलगा ऐवजी पुत्र म्हणावा. कारण शास्त्रामध्ये अशी व्याख्या आहे पू म्हणजे नरक आणि जो नरकातून तारतो त्याला पुत्र असे म्हणतात. जो पतनातून तारतो त्याला असे पुत्र असे म्हणतात. जो माईबापांचा उद्धार करतो ना त्याला पुत्र असे म्हणतात. महाराज ज्यावेळी बोल्लोबा काका आणि कणकाई माता पंढरीची वारी जवळ आली कणकाई माता म्हणतात अहो तुम्ही भगवंताचं एवढं नामस्मरण करता चिंतन करता अखंड खंड न पडता भगवंताचं स्मरण करता मग पंढरीची वारी जवळ आली मी येऊ का हो तुमच्या बरोबर. कोण म्हणतंय कणकाई माता बोल्लोबा काकाला म्हणतात मलाही यायचंय भगवान परमात्म्याला भेटायला मलाही यायचंय वारीमध्ये. त्यावेळी बोल्लोबा काका म्हणतात अगं एवढी वर्ष झाली मी भगवंताचं स्मरण करतो भगवंताचं नामस्मरण करतो परंतु आतापर्यंत मी भगवंताला काहीच मागितलं नाही. परंतु तुला जर तिथं नेल्याच्या नंतर तू जर काही भगवंताला मागितलं असतं तर काय करायचं. कारण मागण्यामध्ये पहिला नंबर महिला मंडळाचा असतो. तू जर तिथं गेल्याच्या नंतर काय भगवंताला मागितलंस तर काय करायचं. त्यावेळी कणकाई माता म्हणतात नाही हो मी भगवंताला काही मागणार नाही मला यायचंय तुमच्या बरोबर मलाही पांडुरंग परमात्मा पाहायचाय पण तिथं गेल्याच्या नंतर काही मागायचं नाही. नाही नाही मी काहीच मागणार नाही. महाराज बोल्लोबा काका आणि कणकाई माता पंढरीच्या वारीला निघतात. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत चिंतन करत करत पंढरपुरामध्ये पोहोचतात. पोहोचल्याच्या नंतर बोल्लोबा काका पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात बाहेर येतात. तेवढ्यामध्ये कणकाई माता जातात भगवान परमात्म्याचं दर्शन घेतात. परंतु प्रसंग असा घडतो विश्वाचा मालक कणकाई मातेला बोलतो का हो कणकाई माता काय झालं एवढा उदासलेला चेहरा एवढा उदासलेलं काय काय नेमकं झालं. कारण चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. महाराज भगवान परमात्मा हा चतुर आहे. विश्वाचा मालक कणकाई मातेला म्हणतो का हो कणकाई माता काही चिंता आहे का. चिंता असली तर मला सांगू शकता बर का. त्यावेळी कणकाई माता म्हणतात मी तर ह्यांना म्हटले की भगवंताला काही मागायचं नाही परंतु भगवंताने माझी चिंता विचारली चिंता सांगण्यात मला काही हरकत वाटत नाही. त्यावेळी कणकाई माता म्हणतात देवा तू जे दिला हे सर्व काही आहे ना आहे रे परंतु मला पुत्र प्राप्ती नाही एवढंच म्हणून बाहेर येतात. आल्याच्या नंतर बोल्लोबा काका म्हणतात का ग कणकाई तू भगवान परमात्म्याला काही मागितलंस का. नाही हो मी भगवंताला काहीच मागितलं नाही परंतु भगवंताने स्वतःहून माझी चिंता विचारली मला वाटलं की चिंता सांगण्यात काही हरकत नाही. मी माझी चिंता सांगितली की देवाला म्हटलं देवा तू जे दिला आहे सर्व काही आहे रे परंतु पुत्र प्राप्ती नाही एवढंच म्हणून बाहेर आले जास्त काही मागितलं नाही. त्यावेळी बोल्लोबा काका म्हणतात जे करायचं नव्हतं ते करून बसलीस जा परत आणि म्हणावं देवाला देवा सर्व काही आहे तुला जर पुत्र द्यायचं असेल तर या जगाचं कल्याण करणारा पुत्र दे. महाराज कणकाई माता पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे जातात. देवाला म्हणतात हे देवा हे परमेश्वरा
तुला जर पुत्र द्यायचा असेल तर या जगाचं कल्याण करणारा पुत्र दे, जो माईबापांचा उद्धार करेल असा पुत्र दे. पुत्र देई ऐसा गोंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, असा पुत्र दे. आणि महाराज विश्वाच्या मालकानं कणकाई मातेचं ऐकलं आणि आशीर्वाद दिला आणि कणकाई मातेच्या पोटी जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांना घातलं. इतके संत श्रेष्ठ आहेत महाराज. योग्य पद्धतीने भगवंताला काहीतरी मागायचं. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची उंची जर पाहायची झाली, अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये वडा, अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये वडा. अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, आकाशाये वडा. हे वडा अनुरेणू या थोकडा तुका आकाशाये वडा. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा आपल्याला दिली महाराज. ज्ञान प्रकट करून दिलं. म्हणून मागायचं असेल तर योग्य पद्धतीने भगवंताला मागायचं. विठ्ठल विठ्ठल. महाराज या जीवनामध्ये आलात ना, देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही, कधी जाईल सांगता येत नाही. महाराज आपण जे गर्व अहंकार करतो ना, सर्व इथंच राहणार आहे. आपल्यासोबत काय येणार आहे? कर्मानु गो गच्छती जीव एकः. केलेलं कर्म आणि पाप पुण्याची शिदोरी, बाकी आपल्यासोबत काहीच येणार नाही. हे माझं ते माझं सगळं इथंच राहणार आहे. महाराज हे माझं, आई माझी, वडील माझे, परंतु काय आपल्यासोबत कोण येणार आहे? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्यासोबत काहीच येणार नाही महाराज. सर्व काही इथंच राहणार आहे. परंतु आपण सर्वांनी पाहिलं की आपल्यासोबत कुणी येणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपली बायको असू दे अशी लांबून तट फेकायची महाराज. कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना ठाऊक आहे आपलं कुणीच नाही. सकल संत मांदेळीने वर्णन केलेलं आहे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी, नाही नाही कोणाचे कोणी, नाही नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. बहीण कुणाची, बाप कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण
बाजार जाण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी या जगामध्ये आपलं कुणीच आहे कुणीच नाही महाराज. म्हणून हा नरदेह जाण्याच्या अगोदर भगवंताचं स्मरण करा, कारण या संकटाच्या काळामध्ये सोडवणारा तो माझा भगवान परमात्मा आहे महाराज. कितीही मोठं या मृत्यू लोकामध्ये कितीही मोठे अधिकारी असू द्या, ज्याच्याकडे भरपूर असं धन आहे, ज्याच्याकडे भरपूर अशी संपत्ती, परंतु त्यांना सुद्धा इथं राहता आलं नाही. एकलीची यावे एकलीची जावे हेची अनुभवावे आपणची. एकट्यालाच यायचंय आणि एकट्याला जायचंय, आपल्यासोबत काहीच येणार नाही महाराज. याच्या पलीकडे जाऊन सांगेल, या मृत्यू लोकांमध्ये अशी काही महात्म्य होऊन गेली ज्यांना दुसऱ्याचं मरण चुकवता आलं परंतु स्वतःचं मरण चुकवता आलेलं नाही. मरण ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक जीवाला प्रत्येक जीव मरणारच आहे महाराज. महाभारतामध्ये सुंदर असा प्रसंग आलाय, दृष्टांत डोळ्यासमोर घ्या आणि नीट लक्ष देऊन ऐका. शेवटचा पर्व सांगितलाय स्वर्गारोहण पर्व, आणि त्या स्वर्गारोहण पर्वामध्ये एवढं सुंदर वर्णन आलंय बाबा, इतकं सुंदर वर्णन. आता त्या 5 पांडवांचा अधिकार केवढा मोठा होता, एकाचा अधिकार एवढा मोठा होता. त्यांच्या सोबत साक्षात विश्वाचे मालक उठत बसत होते, खात पित होते, परंतु एकाला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. एवढे मोठे अधिकारी होते, आलेही एकटे आणि गेलेही एकटे, त्यांच्या सोबत काहीच आलेलं नाही. नीट लक्ष देऊन ऐका. 5 पांडव निघाले स्वर्गाच्या दिशेने, त्यांच्या सोबत द्रौपदी माता सुद्धा आहेत आणि सोबत एक कुत्र सुद्धा आहे. आता ते कुत्र का आहे, कोण आहे, याचं विस्तारपूर्वक जर चिंतन करायचं झालं तर इथंच एक वाचतील. म्हणजे नीट एवढंच लक्षात घ्या की कुत्र सोबत आहे. आता ते कुत्र दुसरं कोणी नसून साक्षात परब्रह्म आहे. निघाले 6 जण स्वर्गाच्या दिशेने आणि प्रसंग असा घडला, सगळ्यात लहान भाऊ आहेत ते सहदेव. सहदेवांना चक्कर आली, सहदेव जमिनीवरती पडले. भीमदादा धर्मराजाकडे पळत पळत जातो, दादा अरे तुझा लाडका भाऊ जमिनीवरती पडलाय, तिचं पुण्य त्याला कमी पडलं, त्याचं पाप त्याला आडवं आलं, दादा तुझं थोडस पुण्य देतो का रे त्याला. कोण विचारतय? भीमदादा धर्मराजाला विचारतो, दादा तुझा लाडका भाऊ आहे, त्याचं पुण्य त्याला कमी पडलं, स्वर्गाची प्राप्ती झाली नाही, तुझं थोडस पुण्य देतो का रे त्याला. असं म्हटल्याच्या नंतर धर्मराजाने काय उत्तर द्यावं महाराज. धर्मराजा म्हणतो, भावाचा वाटा जमिनीत, भावाचा वाटा बंगल्यात, गाडीत, प्रॉपर्टीत, परंतु मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी. अंतकाळीच्या वेळी मी काहीच देऊ शकत नाही धर्मा, भीमा काहीच देऊ शकत नाही. त्यावेळी महाराज भीमानं प्रश्न केला, दादा सगळ्यात लहान भाऊ आहे तो सहदेव, परंतु याला स्वर्गाची प्राप्ती का नाही दादा. याचं पाप कुठं आडवं आलं, याच्या आयुष्यामध्ये कोणतं असं पाप घडलं की त्याला स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. त्यावेळी धर्मराजाने एवढा अभ्यासपूर्ण उत्तर दिलं. धर्मराजा म्हणतो, भीमा ऐक, सगळ्यात लहान भाऊ आहे तो सहदेव, परंतु उभ्या आयुष्यामध्ये सहदेवाला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता. अभिमान झाला तर स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. म्हणून आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर कुठल्याच प्रकारचा अभिमान कधी करायचा नाही. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान त्या सहदेवाला झाला, स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. रूपे जराय भयम, सुभाषितकारांनी 9 प्रकारचे भय सांगितले, त्यामधील रूपाचं भय सांगितलं. प्रत्येक जीवाला ज्याला त्याला तारुण्याचा अभिमान असतो, परंतु म्हातारपणाची भीती ही प्रत्येकाला असते. आणि त्या सहदेवाला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान झाला तर स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. पुढे चालता चालता नकुल महाराजांना चक्कर आली, नकुल महाराज जमिनीवरती पडले. भीमदादा धर्मराजाला विचारले, दादा अरे नकुल जमिनीवरती पडला, त्याला स्वर्गाची प्राप्ती नाही, स्वर्गापर्यंत जाता येत नाही, सांग दादा याच्या आयुष्यामध्ये कोणतं असं पाप घडलं की त्याला स्वर्गाची प्राप्ती नाही. त्यावेळी धर्मराजा म्हणतो, भीमा ऐक, हा नकुल हा आपला सावत्र भाऊ, परंतु सावत्र भावासारखं कधी प्रेम याच्यावरती केलं नाही, सख्या भावासारखं प्रेम केलं,
परंतु या नकुलाच्या अंतकरणामध्ये सावत्रपणाचा भेद होता, म्हणून स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. आई वडील नाहीत, भाऊ आहेत ते सावत्र आहेत. हे आपल्याला राज्य देणार नाहीत, प्रॉपर्टी देणार नाहीत, धन देणार नाहीत, संपत्ती देणार नाहीत. असा सावत्रपणाचा भेद निर्माण झाला, तर स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. म्हणून आयुष्यामध्ये आलात ना, कुठल्याच प्रकारचा भेद कधी करायचा नाही. उदाहरण सांगू, हा माझ्या जातीचा म्हणून त्याला खुर्चीवर बसवायचं आणि हा तमक्या जातीचा म्हणून त्याला खाली बसवायचं. हा जातीमध्ये भेद आहे आणि जातीमध्ये भेद कधी करायचा नाही. सकल संत मांदेली म्हणते, सकळांसी येथे आहे अधिकार, खटनट यारे शुद्ध होऊनी जारे. सगळ्यांना अधिकार आहे, भगवंताचं नामस्मरण करायला सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून कुठल्याच प्रकारचा भेद कधी करायचा नाही. पुढे चालता चालता महाराज एक आश्चर्यजनक गोष्ट घडली. द्रौपदी मातेला चक्कर आली, द्रौपदी माता जमिनीवरती पडल्या. भीमदादा धर्मराजाला विचारतो, दादा ही तर साक्षात विश्वाच्या मालकाची लाडकी बहीण आहे. महिला मंडळ, आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत. बरोबर ना, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत महाराज. जिचा फॉर्म भरण्यात आला नाही ना, तिनं घरच्याला तो झोपूच दिलं नाही, अख्ख्या गावाला सुद्धा झोपू दिलं नाही. इकडं फॉर्म भर, हेच कर तेच कर. महाराज आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत, तरी आम्हाला इतका आनंद होतो. ती तर साक्षात विश्वाच्या मालकाची लाडकी बहीण होती. द्रौपदी मातेने एक आवाज दिल्याबरोबर भगवान परमात्मा त्वरित धावून येत होते. ज्यावेळी वस्त्रहरण होत होतं त्यावेळी द्रौपदी मातेने भगवंताला एकच आवाज दिला, अंतकरणामधून भक्ती भावाने भगवंताला आवाज दिला. आक्रोशमाने वसने द्रौपद्या चिंततो हरिहि, गोविंद द्वारकावासिन कृष्ण गोपीर्जन प्रिय, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला. भगवंताला आवाज दिली, भगवंताला एवढी त्वरा झाली गरुडा टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. इतकी त्वरा झाली, गरुडाचा वेगही त्याला कमी पडला आणि स्वतःच्या वेगाने धावून आला. त्या द्रौपदी मातेचा अधिकार तेवढा मोठा आहे. ज्या बाईचं नाव घेतल्याच्या नंतर आपली महापातकातून सुटका होते. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी, तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. ज्या बाईचं नाव घेतल्याच्या नंतर आपली महापातकातून सुटका होते, अशी असणारी द्रौपदी, त्या द्रौपदीला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. भीमानं विचारलं, दादा ही तर साक्षात विश्वाच्या मालकाची लाडकी बहीण आहे. अरे ज्यावेळी वस्त्रहरण होत होतं त्यावेळी भगवान परमात्मा त्वरित धावून आला होता, परंतु महाराज कोणत्याही कारणास्तव कोणतं कार्य घडत नाही, त्याला काहीतरी कारण लागतं. वस्त्रहरण होत होतं परंतु त्याला एक कारण होतं. आता या 5 पांडवांना काही द्यूत खेळता येत नव्हतं. आता द्यूत या शब्दाचा अर्थ आताच्या काळचा जुगार पत्ते बर का. आणि या 5 पांडवांना जुगार खेळता येत नव्हता, तरी 5 पांडव बसले खेळण्यासाठी. एकीकडे 5 पांडव आणि एकीकडे 100 कौरव, दुःशासन, दुर्योधन आणि मध्ये शकुनी मामा. आता त्या शकुनी मामाच्या हातामध्ये काय कला होती काय सांगावं. 10 सांगितले तर 5 पडायचे, 5 सांगितले तर 4 पडायचे. हातामध्ये कला होती महाराज. आणि बसला खेळ. डाव बसल्याच्या नंतर महाराज खेळ सुरू झाल्याच्या नंतर आता 5 पांडवांना तर काही जुगार खेळता येत नाही. पण पहा जुगार किती वाईट असतो बर का. 5 पांडवांना जुगार खेळता येत नव्हता. सर्व प्रॉपर्टी डावावरती मांडली. धर्मराजा हरला, दुर्योधन जिंकला. प्रॉपर्टी मांडली, संपत्ती मांडली, धन मांडलं, राज्य मांडली. धर्मराजा सर्व काही हरला आणि दुर्योधन जिंकला. धर्मराजाला स्वतःला सुद्धा डावावरती मांडलं, स्वतःही हरला. 4 भावंडांना डावावरती मांडलं, 4 भावंडही हरले. महाराज आता त्याच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. दुर्योधन म्हणतो, का रे दादा काय झालं. त्यावेळी धर्मराजा म्हणतो, दुर्योधना आता खेळ मोडावा लागेल, खेळ बंद करावा लागेल. का रे दादा काय झालं, का
आता खेळ बंद करावा लागेल. त्यावेळी धर्मराजा म्हणतो माझ्याकडे जे काही होतं धन संपत्ती प्रॉपर्टी नवे नवे तर आमच्या 5 पांडवांना सुद्धा डावावरती मांडलं. आम्ही सर्व काही हरलो. आता आमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. खेळ बंद करावा लागेल. त्यावेळी दुर्योधन म्हणतो दादा एक गोष्ट शिल्लक राहिली. पहा जुगार किती वाईट असतो बर का. एक गोष्ट शिल्लक राहिली. सत्यवचनी असणारा धर्मराजा म्हणतो सांग कोणती अशी गोष्ट शिल्लक राहिली की जेणेकरून मी परत खेळेन. त्यावेळी दुर्योधन म्हणतो तुझी ती द्रौपदी. महाराज सत्यवचनी असणारा धर्मराजा स्वतःच्या बायकोला स्वतःच्या पत्नीला डावावरती मांडलं आणि जे घडायचं नव्हतं ते घडून बसलं. द्रौपदी मातेला सुद्धा दुर्योधनाने हरवलं आणि दुर्योधनाने आवाज दिला दुःशासनाला ए दुःशासना जा ओढीत आण त्या द्रौपदीला. महाराज दुःशासन गेला द्रौपदीकडे. गेल्याच्या नंतर आवाज दिला ए द्रौपदी. द्रौपदी मातेच्या कानावरती आवाज पडतात. द्रौपदी माता पायऱ्या उतरत उतरत विचार करतायत की आजकालचा वहिनी म्हणून आवाज येत होता. आज नेमकं काहीतरी घडलेलं असेल. द्रौपदी म्हणून आवाज आलाय. महाराज द्रौपदी माता म्हणतात का हो भाऊजी मी तुमची कोण लागते. म्हणे वहिनी लागता. मग तुम्ही मला नावाने हाक मारता. हे जर माझ्या 5 पतीला कळालं तर तुम्हाला मारून टाकतील. जिवंत सोडणार नाहीत. त्यावेळी दुःशासन म्हणतो द्रौपदी इथं काही सांगणार नाही चल सभेमध्ये. फरफर फरफर ओढीत महाराज सभेमध्ये द्रौपदी मातेला आणलं आणि आणल्याच्या नंतर आपले 5 पती सुद्धा सभेमध्ये उपस्थित आहेत. द्रौपदी मातेच्या लक्षामध्ये आलं की आपले 5 पती सुद्धा इथं उपस्थित असून आज हातबल आहेत. काहीच करू शकणार नाहीत. द्रौपदी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. तेवढ्यामध्ये दुर्योधनाने दुःशासनाला आवाजला ए दुःशासना अरे ओढ तिची साडी. ए दुःशासना अरे ओढ तिची साडी. आधी ती होती आपली वहिनी आता ती झाली आपली दासी. ओढ तिची साडी. महाराज दुःशासन द्रौपदी मातेची साडी ओढायला लागल्याच्या नंतर काय करावं. द्रौपदी मातेने अंतःकरणामधून भगवंताला आवाज दिली. भगवंताचं नामस्मरण करायला लागल्या. भगवंताचं भजन करायला लागल्या. त्यावेळी भगवंताला एवढी त्वरा झाली गरुडाचा वेगही कमी पडला आणि स्वतःच्या वेगाने भगवंताने द्रौपदी मातेला साडी पुरवली नव्हे तर स्वतः भगवंत साडी झाले. इतका अधिकार त्या द्रौपदी मातेचा आहे. परंतु तिला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. भीमानं प्रश्न केला दादा हिच्या जीवनामध्ये कोणतं असं पाप घडलं की तिला स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. त्यावेळी धर्मराजा सांगतो ऐक भीमा ही द्रौपदी आपली 5 पांडवांची आपली बायको 5 भावंडांची आपली बायको. परंतु सगळ्यांवरती सारखं प्रेम केलं नाही. सर्वात जास्त प्रेम द्रौपदी मातेचं अर्जुनावरती होतं. प्रेमामध्ये भेद केला. प्रेमामध्ये अंतर पाडलं तर स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. महाराज जी गीता आपण वाचल्याच्या नंतर नव्हे तर एक श्लोक वाचल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं कोट कल्याण असणारी ती गीता कोट कल्याण करणारी ती गीता विश्वाच्या मालकानं अर्जुनाला सांगितली. परंतु त्या अर्जुनाला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. भीमानं प्रश्न केला दादा अर्जुन तर केवढा मोठा ज्ञानी आहे. महाराज अर्जुन इतका ज्ञानी होता. भीमानं विचारला अर्जुन तर इतका ज्ञानी आहे परंतु याच्या जीवनामध्ये कोणतं असं पाप घडलं की त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. त्यावेळी धर्मराजाने खूप सुंदर उत्तर दिलं. धर्मराजा म्हणतो हा अर्जुन ज्ञानी होता परंतु उभ्या आयुष्यामध्ये अर्जुनाला फक्त 2दा ज्ञानाचा अभिमान झाला तर स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. महाराज आमचे 4च अभंग पाठ असू द्या 2च ओव्या पाठ असू द्या रात्रभर तेवढ्याच म्हणायच्या. सकाळ झाली की कोणालाच बोलू द्यायचं नाही. एवढा आपल्याला ज्ञानाचा अभिमान आहे. कुठल्याच गोष्टीचा अभिमान कधी करायचा नाही. एवढा मोठा ज्ञानी तो अर्जुन परंतु फक्त आयुष्यामध्ये 2दा ज्ञानाचा अभिमान झाला. आता त्याच्या मोठमोठ्याला कथा आल्या शॉर्टकट मध्ये सांगून जाईल की ज्यावेळी एकलव्याने आपल्या गुरुच्या पुतळ्यासमोर विद्या ग्रहण केली. कुत्र्याच्या तोंडात बाण मारला रक्त न निघता आणि अर्जुनाला सांगितलं की रक्त न निघता तू बाण काढून दाखव. आता अर्जुनाला ही विद्या अवगत नव्हती परंतु अर्जुन स्वतःच्या गुरुजींवरतीच ओरडले गुरुजी मला तुम्ही हे सांगितलं नाही. तेव्हा एकदा ज्ञानाचा अभिमान झाला. बाबा
आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी महायुद्ध सुरू होतं तेव्हा एकदा युद्धामध्ये ज्ञानाचा अभिमान झाला. उभ्या आयुष्यामध्ये दोनदाच ज्ञानाचा अभिमान झाला तर स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. स्वर्गाचं दार आलं आणि स्वर्गाच्या दारात भीमदादाला पडावं लागलं. भीमानं प्रश्न केला, दादा अरे मी पडलो, माझ्या जीवनामध्ये कोणतं असं पाप घडलं की मला स्वर्गाच्या दारात पडावं लागलं, परंतु स्वर्गाच्या दाराचा उंबरठा सुद्धा ओलांडता आला नाही. सांग दादा माझ्या जीवनामध्ये कोणतं असं पाप घडलं. त्यावेळी धर्मराजा सांगतो, ऐक भीमा, 9000 हत्तीचं बळ आहे राजा तुझ्या अंगामध्ये, परंतु उभ्या आयुष्यामध्ये भीमाला स्वतःच्या बळाचा अभिमान होता म्हणून स्वर्गाच्या दारात पडावं लागलं आणि स्वर्गाच्या दाराचा उंबरठा सुद्धा ओलांडता आला नाही. गाजत वाजत गेले ते धर्मराजा, परंतु धर्मराजाचा अंगठा हा नरकामध्ये गेलाय. आता त्याला एक कारण होतं की धर्मराजाचा अंगठा का नरकामध्ये गेला. सत्यवचनी असणारा धर्मराजा, उभ्या आयुष्यामध्ये कधीच खोट न बोलणारा, परंतु एक गोष्टी खोटी बोलली म्हणून अंगठा नरकामध्ये गेला. वास्तविक जर पाहायची गेली तर ती खोटीही नव्हती आणि खरीही नव्हती. अश्वत्थामा गेले नाही, अश्वत्थामा नावाचा हत्ती गेला. अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः अशी अफवा पसरवण्यात आली. ही जर अफवा पसरवण्यात आली नसती तर स्वतःच्या भावाचा जीव गमवावा लागला असता, अर्जुनाचा जीव गमवावा लागला असता. म्हणून स्वतःच्या भावाचा जीव वाचवण्याकरिता उभ्या आयुष्यामध्ये धर्मराजाने एक गोष्ट खोटी बोलली तर अंगठा नरकामध्ये गेला. आम्ही तर दररोजच खोटं बोलतो. विचार करा आम्ही कोणत्या यादीमध्ये बसतो. माझा दृष्टांत संपलाय, सिद्धांताकडे लक्ष द्या. किती मोठी ज्ञानी होती, तपस्वी होती, मोठी मोठी अधिकारी होती. अर्जुनाचे घोडे तर विश्वाच्या मालकानं धुतले होते. इतके अधिकारी ते 5 पांडव होते, परंतु काही घेऊन आलेही नाही आणि काही घेऊन गेलेही नाही. महाराज आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याला काय घेऊन जायचं आहे. म्हणून चांगले कर्म करायचे. ज्या पद्धतीने आम्ही कर्म करू त्याच पद्धतीने आम्हाला त्याचं फळ भेटणार आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं, चांगलं कर्म करायचं, चिंतन करायचं, संताची संगती करायची. नामदेवराय म्हणतात संत इतके श्रेष्ठ आहेत, संता घरी विश्वाच्या मालकानं कामे केली. संता घरी देवा कामे धंदा करी, पितांबर धरी वरी छाया, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांच्या चरणी भाविलीन सदा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी भजन घेऊ. सर्वांनी वरती हात करा. महिला मंडळ, पुरुष वर्ग, सर्वांनी मला सर्वजण दिसतात बर का. घेतले का? आता राहू द्या असेच. मुखाने भजन करायचं आणि हाताने टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई, रखुमाई